अशोक खरात प्रकरण, ज्याचा आपण लैंगिक अत्याचार, ज्याला मागे रानरेडा म्हटलं, ज्यांनी महिलांवरती अनन्वित अत्याचार अशा पद्धतीने केलेत की 7 महिन्याच्या गरोदर महिलेवर सुद्धा अत्याचार केला. इतकंच नाही तर 9 महिन्याच्या गरोदर महिलेवर सुद्धा अत्याचार केला. तो अशोक खरात. ते प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये महिनाभर झाले गाजते. काल ईडीने त्याच्यावरती छापे टाकले वगैरे वगैरे. या अशोक खराचं ते प्रकरण इतकं खोल चाललेलं आहे. आता या प्रकरणामध्ये अंजली दमनिया जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलं उद्या म्हणजे 15 तारखेला 15 एप्रिलला त्या फार मोठा गौप्यस्फोट करणारे अशी काही नावं त्याच्यामध्ये आहेत म्हणे की महाराष्ट्र हादरून जाईल. अंजली दमनिया नेमकं काय बोलणार याचं सगळ्यांना आता उत्कंठा लागू. सगळ्यांना उत्सुकता आहे की अंजली दमनियांच्याकडून कोणती नावं आहेत अशी. नमस्कार, मी अविनाश शिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. अशोक खरात प्रकरण आपण आता गेल्या महिन्यावर त्याच्यावरती 2-3 विषय त्याचे वेगवेगळे काढलेत, पण त्याच्यावर रोज जितकं द्याल तेवढं कमी आहे. म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं होतं की अशोक खरात बरोबर फोटो कोणाकोणाचे आहेत. ते एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री, त्यावेळेस मुख्यमंत्री होते. नंतर त्याच्यामध्ये अगदी देवेंद्र फडणवीस आताचे मुख्यमंत्री त्यांचाही फोटो आला, राधाकृष्ण विखे पाटलांचा आला, चंद्रकांत पाटलांचा आला, कोणाचा नाही अशोक शेलारांचा. म्हणजे भाजपचे हे झाले, एकनाथ शिंदे झाले, नंतर शिवसेनेचे नार्वेकर, मिलिंद नार्वेकर त्यांचा फोटो आमदार, नंतर सुनील तटकरे, रुपाली चाकणकर ही त्या प्रमुख ही ठरल्या. कारण का त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांचे आणि बाबा हा अशोक खरात भोंदू साधू कसला भोंदू एक नंबरचा लंपट, त्याची कसे संबंध आहेत याविषयी जास्त चर्वण झालं. भरपूर माल मसाला त्यातून बाहेर आला. रुपाली चाकणकरांना महिला आयोगाचा अध्यक्षाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर चाकणकर आणि खरात यांचे संबंध कसे आहेत इतकंच नाही, चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा यांच्या नावावरती सुद्धा खरातचे काही अकाउंट आहेत वगैरे वगैरे. हे प्रकरण इतकं पुढे चाललं की त्याच्यामध्ये अजित पवारांची जी हत्या झाली तत्पूर्वी आठवडाभर आधीच त्यांच्या मुंबईच्या बंगल्याबाहेर आणि बारामतीच्या बंगल्याबाहेर कोणीतरी जादूटोणा करून असे काहीतरी लिंब वगैरे टाचण्या वगैरे करून टाकलेले होते. तर हे नेमकं करणारे कोण आहेत त्याचा सुद्धा गौप्यस्फोट उद्या अंजली दमनिया करणार आहेत. त्याच्यामुळे खरात प्रकरणातलं गूढ आणखी वाढत चालले. त्यांचं म्हणणं आहे की खरात बरोबर जवळजवळ त्याचा सीडीआर जर काढला म्हणजे अंजली दमनियांच्या हातात कसा आला काय आला माहित नाही. सीडीआर हा फक्त सरकारच्याच ताब्यात असू शकतो की सरकार मागू शकतो, पोलीस त्याप्रमाणे सीडीआर मिळू शकतात. कॉल डिटेल रेकॉर्ड, कोणाशी बोलला, किती वेळ बोलला, काय SMS केले वगैरे वगैरे, काय चॅटिंग झालं वगैरे. तर अंजली दमनियांनी मागे एक प्रेस घेतली ती वादग्रस्त ठरली की त्यांनी सांगितले की खरातचे कोणा नेत्यांशी संबंध आहेत, त्यांनी नावाने सांगितलं आणि कोण किती वेळा बोललं. आता त्यांनी काल परवा तर रुपाली चाकणकरांचा संबंध कसा आहे, किती कॉल केले, किती SMS केले, किती वेळ त्यांचं चॅटिंग होत होतं याची डिटेल सांगितली. पण उद्या आता त्याच्या पुढे जाऊन अंजली दमनिया ह्या कोणकोणत्या बड्या नेत्यांशी त्याच्याशी संबंध आहेत असं म्हणतात. राज्य मंत्रिमंडळातील 9 मंत्री, 40 आमदार, काही खासदार, मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, त्याच्यामध्ये 2ही शिवसेना आहेत, भाजप आहे, काँग्रेसचं नाव अद्यापर्यंत कोणाचं आलेलं नाहीये. परंतु सांगायचा हेतू की सगळे राजकीय नेते सोडा, महाराष्ट्राच्या पोलीसचे IG त्यांचा सुद्धा संबंध थेट त्याच्याशी आहे. एका कार्यक्रमामध्ये अशोक खरातच्या बरोबर ते अशोक कराळे म्हणून नाव आहे त्यांचं, मला वाटतं IG दर्जाचे अधिकारी अशोक खरातांच्या बरोबर सरळ एका कार्यक्रमामध्ये त्याच्या अशोक खरातांची स्तुती करतानाचे फोटो आढळले, व्हिडिओ आढळले. नंतर लक्षात आलं की तो एकटा IG नाहीये, आणखी 2 IAS ऑफिसर्स आहेत, एक महिला IAS ऑफिसर आहे. मंत्रिमंडळातल्या राज्याच्या मंत्रालयातले जे अधिकारी काही आहेत त्याचे थेट संबंध आहेत. आता काल सोमवारी ईडीने खरातच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. खरात कार्यालय, नाशिक मधलं कार्यालय, नंतर ते ईशानेश्वर मंदिर, नंतर शिर्डी मधलाच एका ठिकाणी छापा टाकला. नंतर खरातचा जो चार्टर्ड अकाउंटंट ललित पोफळे त्याच्या पुण्यातल्या कार्यालयावरती, मुंबईतल्या कार्यालयावरती छापे टाकले. 3 ठिकाणी छापे टाकले. त्यातून बरंच काही माल मसाला हातात आलेला आहे. ईडीच्या कारवाईतून काय साध्य होणार काय माहित नाही मला, पण आर्थिक गोष्टी त्यातून आणि हितसंबंध कोणाचे कसे काय वगैरे ते सगळे बाहेर येतील. पण ते सुद्धा मोठं गूढ आहे. म्हणजे काळ्याचा पांढरा पैसा करणं, थोडक्यात ब्लॅक टू व्हाईट मनी लॉन्ड्रिंग, याच्यामध्ये सगळ्यात मोठी कागदपत्र त्याला सापडलेली. आता ललित पोफळे हा जो कराचा चार्टर्ड अकाउंटंट आहे त्याचे मुंबईमध्ये जिथे मंत्री आमदार आणि मोठमोठे सचिव यांचे फ्लॅट्स आहेत वरळीला, त्या सोसायटीमध्ये त्याचे 2 फ्लॅट आहेत ललित पोफळे आणि त्याचे त्या लोकांशी जास्त संबंध आहेत. इतकंच नाही तर आता मागे एक तपासात पुढे आलं त्यांनी एक 5 स्टार हॉटेलमध्ये एक स्वतंत्र रूम 365 दिवसाचा बुक करून ठेवलेला आहे. म्हणजे मंत्री अधिकारी यांचे जे काही काळे पैसे आहेत ते व्हाईट करण्याचं काम हा सुद्धा खराच्या याच्यातला मोठा धंदा. म्हणजे फक्त महिला अत्याचार हा प्रकार नाही, जादूटोणा किंवा भोंदूगिरी हा नुसता प्रकार नाही, हा सुद्धा वेगळा धंदा त्यातून समोर आलेला आहे. त्याच्यामुळं उद्या अंजली दमनिया काय बोलतात याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. हे प्रकरण फार गंभीर आहे. म्हणजे ईडीने टाकलेल्या छाप्यामध्ये फक्त आतापर्यंत काय पोफळेच्या घरामधून काहीतरी 42 लाख रुपयाची रोकड मिळाली. नंतर ते 11 ठिकाणी छापे टाकले होते आणि काही मालमत्तांची कागदपत्र वगैरे त्याच्यात ताब्यात मिळाली. आणि जे
दत्ता कराळे नावाचे पोलीस महानिरीक्षक, ज्यांचे 18 कॉल्स अशोक खरातवर होते, तो उद्या त्याच्या तपासामध्ये आणखी सविस्तर सगळी बातमी येईल, ती माहिती पुढे येईल. पण याच्यामध्ये म्हणजे आतापर्यंत खरातच्या कालच्या ईडीच्या छाप्यामध्ये 57 बनावट खाती, 2-3 पतसंस्था आहेत. एक समता नाव पडलेलं आहे, आणखी एक मोठी पतसंस्था आहे. म्हणजे तिचं नाव घेतलं ती पतसंस्थे त्यातून लोक पैसे काढून घेते आणि ती पतसंस्था डब घ्यायला, मग तिचं नाव कोणी घेत नाही. आतापर्यंत नाव पुढे आलेलं नाहीये. परंतु थोडक्यामध्ये पतसंस्थांमधून बेनामी असे अकाउंट, जवळपास 57 अकाउंट आहेत. 35 खात्यांची चौकशी पूर्ण झाली. आणखी म्हणजे 90% जवळपास त्यातले जे खाती आहेत ते सगळी बनावट आहेत. त्यातल्या सह्या सुद्धा बोगस आहेत. त्याच्यामध्ये रुपाली चाकणकरांची भगिनी प्रतिभा चाकणकर यांच्या नावावरती काही अकाउंट होते, म्हणूनही त्यांना काल चौकशीसाठी बोलवलं होतं. म्हणजे हे थोडक्यात खरातचं प्रकरण आता ईडीच्या दृष्टिकोनातून फार पुढे चाललेलं आहे. मनी लॉन्ड्रिंग ज्याला आपण म्हणतो, ब्लॅक टू व्हाईट मनी, हा ह्याच्यातला फार मोठा गंभीर मुद्दा आता समोर यायला लागलेला आहे नवीनच. म्हणजे अशा प्रकारचे बरेच बाबा आहेत त्याच्यात, फार अगदी आसाराम बापू पासून, राम रहीम पासून, स्वामी भौमानंद, नित्यानंद, राधेमा, हे सगळे एक एक तपशील काढला तर ते फार खोलात जाईल प्रकरण. पण त्याही पुढे समाजाला नेमकं झालं काय, हा माझा दुसरा प्रश्न आहे. तो यासाठी काल अमरावतीची एक बातमी आली, आज अमरावतीची बातमी बरेच जणांनी वाचली असेल ती, की 19 वर्षाचं पोरग आहे, त्यांनी जवळपास 180 मुलींना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्याशी अश्लील कृत्य केले. त्याचे 350 व्हिडिओ क्लिप्स त्या व्हायरल सुद्धा झालेले आहेत. किती सिरियस मॅटर आहे हा. इथे हिंदू मुस्लिमचा प्रश्न नाहीये, कारण तो जो आरोपी आहे मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर नावाचा तो युवक आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम मुलींचा फार मोठा त्या अत्याचाराला बळी पडले. म्हणजे काय नेमकं चाललंय काय? म्हणजे खरातचं प्रकरण आपण आता हे हाताळतो नाही, तोच नाशिकमध्ये आणखीन एका पत्रकाराचं प्रकरण, नगरला आपल्याला एक प्रकरण मिळालं होतं. आता हे अमरावतीचं प्रकरण, 180 तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय हा युवक. जे समाज कोणत्या दिशेने चाललाय. खरातचं एक प्रकरण मी सांगतो, मी कायम सांगत असतो, जो सापडतो तो जोर, बाकी सगळे साव. असे हजारो खरात आहेत गावागावामध्ये, शहरांमध्ये. ह्यांचे चेहरे उघडे केले पाहिजे, यांना एक्सपोज केलं पाहिजे, यांना शासन झालं पाहिजे. आपला विषय महत्वाचा, अंजली दमानिया उद्या काय बोलतात, कोणाचं नाव घेतात आणि त्यातून पुढे काय होणार हे आपल्याला पाहायचं आहे. तोपर्यंत आपण अशोक खरात या विषयावरती जे काय बाहेर येईल त्याच्यातून देवेंद्र फडणवीसांनी जर स्वतः सांगितलेलं आहे, कोणीही असो, कितीही मोठा असो, कारवाई करणार, कारवाई होणार. आणि देवेंद्र फडणवीसांवरती जनतेचा विश्वास आहे. अपेक्षा करूया अशोक खरातच्या या प्रकरणामध्ये, जसा चाकणकरांचा राजीनामा घेतला, 9 मंत्र्यांची नावं आहेत. आता 9 मंत्री म्हणजे सगळेच मंत्री काय त्यात हे नाहीयेत. दीपक केसरकर त्यांचं नाव मध्यंतरी आलं, त्यांच्यावरची चर्चा झाली. काही खासदार, निलेश लंके राष्ट्रवादीचे खासदार नगरचे, त्यांचं नाव आलं चर्चेला. अशी नाव बरीच आहेत. परंतु ह्याचा अर्थ ते विखे पाटील काय, एकनाथ शिंदे काय, आता हळूहळू ह्या खासदार, आमदार, मंत्र्यांच्या कुटुंबाची नावं त्या खरातशी जोडली जातात. हे फार सिरियस आहे. ह्याच्यातून त्यांची बदनामी होते. आपण कुटुंब उद्ध्वस्त करतोय हे सुद्धा एक लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळं अशोक खरातचं प्रकरण हे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठं चॅलेंज आहे. अमरावतीचा हा भाग आता सुरुवात झाली, अजून त्याची माहिती यायची नाही. पण अंजली दमानिया उद्या नेमकं कोणाचं नाव जाहीर करतात, महाराष्ट्र खरंच हादरतो का तो पुचका बार ठरतो का लवंगी फटाका निघतो, ते आपण पाहूया. धन्यवाद.